हरे कृष्ण मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चांगला ब्लाऊज कोणाला पण हवा असतो. मोठा गळा, तर कस्टमरचं डिमांड असतं, की आम्हाला मोठाच गळा पाहिजे. तर या ब्लाऊजमध्ये असा प्रॉब्लेम होता, की गळा याचा छोटा होता. आता हल्ली वर्कवाले ब्लाऊज येत आहेत, तर त्यांचा गळा छोटीच वर्क केलेली राहते. तर कस्टमरला तो नको असतो. तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यालाच तयार करावा लागतो. तर त्यांना सांगायला लागतं, की असा-असा तयार होईल. काही-काही कस्टमरला सगळं समजून सांगावं लागतं. तर आणि आपल्यालाच त्याच्यावर विचार करावा लागतो, की तो आपण आता कशा पद्धतीने डीप होणार आहे असं. आणि शक्यतो आता सगळ्यांना डीपच गळे हवे असतात. तर वर्क पण यूज झाली पाहिजे आणि ती वेस्ट नाही गेली पाहिजे. तर मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर वर्कवाला ब्लाऊज मी कसा म्हणजे डीप केला आहे आणि त्याची वर्क कशी वापरली, तर नक्की बघा. तर अस्तर वगैरे सगळं जॉइन करून घेतलं मी आणि गळा जो असतो छोटा तो व्यवस्थितपणे कापून घ्यायचा. आणि कापून साईडला ठेवून पूर्ण अस्तर जॉइन करून त्याला कटिंग करून तयार करून घ्या पार्ट. आणि आहे तो गळा जो आतला गळा आहे, त्याचे 2 पार्ट मी तयार केले सरळ आणि ते कसे बसतायत ते ॲडजस्ट करून तिथं मी पहिले आधी पाहून घेतलं. तर जसं ते आपलं कटिंग झालेलं ब्लाऊज झाकला जाईल अशा पद्धतीने तो मी सगळं तयार करून घेतलं आणि त्याला अस्तर लावून हे पार्ट स्टोनचा पूर्ण जॉइन करून घेतला. याला आपण पायपिंग पण टाकू शकतो, पण मी त्यांना अर्जंट पाहिजेल होतं. तर त्याच्यामुळे मी पायपिंग वगैरे काही मी टाकत नाही बसली. त्याला कॉन्ट्रास्ट पायपिंग पण टाकून छान दिसतो तो. तर मला जसं जमलं तसं म्हणजे अर्जंटमध्ये मी शिवला तर अशाच पद्धतीने मी शिवून तयार केला. तर तो पूर्ण पार्ट अस्तर लावून जॉइन करून तयार करून घ्यायचा आणि कटिंग झालेलं भागावर तो जॉइन केला आहे. तर एवढा सुंदर दिसत होता ब्लाऊज तयार झाल्यावर तर जॉइन आलाय तर असं दिसतच नव्हतं. पॅटर्न एक तयार झाला त्याचा. खूप सुंदर आणि कस्टमरला पण आवडलं. त्यांनी जेव्हा बघितलं होता तर ते बोलले, "शिवा तुमच्या पद्धतीने." तर मी माझ्याच पद्धतीने शिवला आणि त्यांचं काही नसतं. असे काही-काही कस्टमर असे असतात, की तुम्हाला आवडेल तसं शिवा. तर काही-काही कस्टमर असे असतात, की हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे आणि खूप माझे काही कस्टमर खूप छान आहे. तुमच्या पद्धतीने शिवा आणि मी त्यांचं ब्लाऊज खरंच असं एक मन लावून म्हणजे सहज शिवून टाकते. टेन्शनच नाही येत त्यांचं ब्लाऊज शिवायला. असं पण होतं कधी-कधी. त्यातलं जे एक कस्टमर आहे, त्यांची नेहमीच माझ्याकडे ब्लाऊज असतात आणि ते फक्त मला सांगतात, "शिवा चांगला ब्लाऊज असला तर तुमच्या पद्धतीने डिझाइन टाक. सिंपल असला तर सिंपल मटका गळा वगैरे त्यांना चालतो." तर मी त्यांना थोडंसं हे पॅटर्न तयार करून शिवून दिलं आणि मला माहिती आहे की त्यांना चालेल असं. काही थोडंसं हे पण झालं तरी ते ॲडजस्ट करू शकतात. असे कस्टमर असले तर आपण पण त्यांना ट्राय करतो, की चला बाबा असं आपण पॅटर्न तयार करू शकतो. तर मी अशा पद्धतीने पॅटर्न तयार करून घेतलं. तर तुम्हाला कसं वाटलं? तर नक्की सांगा आणि असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. ट्राय केल्याशिवाय माणूस शिकत नाही. तर मी असंच एक ट्राय करून पाहिलंय. तर बघा किती कसं वाटतंय ब्लाऊज. त्यांना खूप आवडलं. छान असा यू शेप दिलाय. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.